नमस्कार. कसे आहात? मी विवेक गोडबोले बोलतोय. श्रावण महिना सुरू झाला. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वेगवेगळे सण उत्सव या सगळ्या गोष्टी होतात. पण श्रावण महिना हा आणखीन एका गोष्टीसाठी मोठा प्रसिद्ध आहे. खास करून उपनयन झालेल्या सगळ्या ब्रह्मवृंदांसाठी याचं महत्त्व आणखीन वेगळं आहे. लक्षात ठेवा, या श्रावण महिन्यामध्ये नागपंचमीच्या दिवशी किंवा कधी कधी नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी, तसंच पौर्णिमेच्या दिवशी वेदोत्सर्जन आणि वेदोपाकर्म म्हणजे श्रावणी करायची आपली पद्धत आहे. श्रावणी म्हणजे नेमकं काय आहे? तर श्रावणी म्हणजे मला जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे, कुणाकडून प्राप्त झालंय? वेगवेगळ्या ऋषींनी जी तपस्या करून जे ज्ञान आज माझ्यापर्यंत आणून ठेवलेलं आहे, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायचा हा दिवस आहे. म्हणून श्रावण महिन्याला फार महत्व आहे. आणि त्यातही आमच्याकडे असं म्हणलंय, हस्तैन पौर्णमास्याम वा, हस्त नक्षत्रावर किंवा पौर्णिमेवर ऋग्वेदी पद्धतीमध्ये असं म्हटलेलं आहे की पंचमी किंवा श्रवण नक्षत्र या दिवशी श्रावणी करावी. आपण त्यावेळी काय करतो? पूर्वीपासूनच म्हटलेलं आहे, एक गरीब ब्राह्मण होता. ब्राह्मण हा धनानी, खूप धन आहे त्याच्याकडे, कोट्यावधी रुपये, अशी गोष्ट नव्हती कधी. म्हणून तो धनानी गरीब होता. पण त्याचं जे धन, विद्याधन, ज्ञानधन, यांनी मात्र तो श्रीमंत होता. आणि त्या धनामुळेच तो विनम्रही होता, विद्वत्ता होती, पण त्याच्याच बरोबर तो भगवंताशी समर्पित झालेला होता. असा जो ब्राह्मण आहे, यांनी गळ्यामध्ये जे यज्ञोपवीत धारण केलेलं आहे, हे यज्ञोपवीत सुद्धा आपण त्या दिवशी बदलतो. वस्तुतः असं सांगितलेलं आहे की कुठेही अपवित्र ठिकाणी स्पर्श झाला तरी यज्ञोपवीत बदलावं. ग्रहण होऊन गेल्यानंतर यज्ञोपवीत बदलावं. कुठलंही जनन अशौच, मरण अशौच असं होऊन गेलं की त्यानंतर सुद्धा यज्ञोपवीत बदलावं. किंबहुना प्रत्येक महिन्यात एकदा यज्ञोपवीत बदललेलं चांगलं असतं. कारण यज्ञोपवीत जानवं जे आहे ते काय करतं? सतत आपल्या शरीरावर ते लपेटलेलं आहे. आपल्या शरीरात काया वाचा मन म्हणजे वेगवेगळ्या इंद्रियांकडून घडणारी सगळी पाप जी आहेत, ती पाप शोषून घेण्याचं काम हे यज्ञोपवीत करत असतं. त्या यज्ञोपवीतामध्ये 9 देवता राहतात आणि त्या सतत तुमच्याकडे लक्ष ठेवून असतात. म्हणून प्रत्येक ब्राह्मणाने यज्ञोपवीत घालणं आवश्यक आहे. श्रावणीच्या दिवशी आपण सर्व ऋषींची पूजा करतो, देवतांची पूजा करतो आणि आपल्या पितृगणांचीही पूजा करतो. कारण काही गोष्टी त्यांच्याकडूनही ज्ञानाच्या आपल्याला प्राप्त झालेल्या असतात. म्हणून अशा ज्या श्रावणीला फार महत्व आहे. खास करून ब्राह्मण लोकांसाठी ही दिवाळी आहे त्यांची. त्या दिवशी त्यांनी अवश्य ही श्रावणी करावी. श्रावणीच्या वेळेला वेदोत्सर्जन आणि वेदोपाकर्म अशा प्रकारचे 2 होम केले जातात. आणि इथे सुद्धा आपल्या 4ही वेदांना आणि आमच्या सगळ्या ऋषींना आहुती दिल्या जातात. लक्षात ठेवा, अहो कृतज्ञता व्यक्त करायला वर्षातून 1 दिवस दिलाय, तो योग्य प्रकारे साजरा करायला काय हरकत आहे? मला वेळ नाही ही गोष्ट सांगू नका. जर ब्रह्मकुलात जन्म झालेला असेल ना, तर हे कर्म केलंच पाहिजे.
श्रावणी करणं हा तुमचा जन्मसिद्ध हक्कही आहे आणि ती तुमची जबाबदारी पण आहे. केलंच पाहिजे. म्हणजे नुसतं आम्ही जानवं बदललं असं नाही. श्रावणीला आम्ही उपस्थित राहिलं पाहिजे, कारण त्यावेळी स्नानविधी आहे. भस्म, गोमय, मृत्तिका अशा वेगवेगळ्या गोष्टींची स्नानं आहेत. आणि त्याच वेळी आपण पंचगव्यही प्राशन करतो. पंचगव्याचं फार महत्व आहे. दूध, दही, तूप, गोमूत्र, गोमय, दूध, दही, तूप अशा 5 गोष्टी आहेत. त्यांचं सम्यक प्रमाणात मिश्रण करून त्याच्यात पाणी घालून, दर्भ असलेलं पाणी घालून आणि त्याला विशिष्ट मंत्रांनी अभिमंत्रित करून ते पंचगव्य घेतलं जातं. लोक काही म्हणून की तुम्ही गोमूत्र पिता, तुम्ही गोमय खाता, असू दे, कारण ते शरीराची शुद्धी खऱ्या अर्थाने करतं. म्हणून असं म्हणलंय, गत्वगस्थि गतम पापं देहे तिष्ठति मामके प्राशनात पंचगव्यस्य दहत्यग्निरिवेन्दनम. हे पंचगव्य प्राशन केल्यामुळे काय होतं, तर हाडापर्यंत पोचलेलं सुद्धा जे पाप आहे त्याचं दहन होतं. दहती हा शब्द वापरलाय. जाळलं नाहीये. स्मशानात जसं प्रेत जाळून टाकतो तसं माझ्या शरीरातलं पाप आहे त्याचं मी दहन करतो आणि नुसतं पंचगव्य प्राशनाने करतो. अहो, केवढं सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये. गायीच्या शरीरामध्ये हे निर्माण झालेलं अमृत आहे आणि ते पुष्कळ उत्कृष्टपणे काम करत असतं. पण एक मध्यंतरीचा काळच असा गेला की प्रत्येक गोष्टीला नावच ठेवायची. पण आता सध्याच्या शास्त्रांनी सुद्धा या गोष्टी पुन्हा प्रूव्ह व्हायला लागल्या आहेत की गोमूत्र प्राशन केल्यामुळे शरीर शुद्धी होते. गोमयाच्या संसर्गामुळे सुद्धा अनेक प्रकारचे विषाणू आहेत, ते आपोआप दूर पळून जातात. काय म्हणतात हल्ली विषाणूला? व्हायरस म्हणतात. दूर जातात, पळून जातात. म्हणून हे श्रावणी जे आहे हे कर्म केलं पाहिजे. सर्व ब्रह्मवृंदांनी, ब्रह्मकुलोत्पन्नांनी ही गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे. रोज संध्या केली पाहिजे. ते तुमचं काम आहे. तुम्ही रोज संध्या केली पाहिजे, रोज देवपूजा केली पाहिजे. मला वेळ नाही म्हणून माझी बायको करतीये किंवा आमच्या घरात देवच नाही असं सांगून उपयोग नाही. तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे. केवळ तुमच्या कुटुंबाच्या पोषणाकरता ही गोष्ट सांगितलेली नाहीये. संपूर्ण राष्ट्राच्या उद्धारासाठी प्रत्येक ब्राह्मणाने संध्या केलीच पाहिजे, पूजा केलीच पाहिजे. आणि जर असा तो ब्राह्मण राहायला लागला ना, तर जगामध्ये त्याचा कायम सन्मान होत राहील. मग त्याला कोणी शिव्या देणार नाही, कोणी त्याच्याबद्दल वेडवाकडं बोलणार सुद्धा नाही. आम्ही आमचं कर्म टाकून दिलं, आम्ही आमचा आहार सोडून दिला, आम्ही काहीही खातोय, केव्हाही खातोय. अरे श्रावण महिना आहे असं तरी भान ठेवा. आम्ही अपेयपान करू लागलोय, अभक्ष्य भक्षण करू लागलोय. बाकीचा समाज श्रावणात खात नाही, पण तुम्ही जाऊन तिथे श्रावणात सुद्धा जाऊन खाता. तुम्हाला काहीही लाज वाटत नाही याबद्दल. ही गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे. माझ्या बोलण्यात कदाचित कटुता आपल्याला वाटेल. माझं नाव गोडबोले आहे आणि तुम्ही म्हणाल अहो फार तुम्ही तिखट बोलताय, पण असं नाहीये. प्रसंग आला की असं वाटतं की तिथं ती गोष्ट बोललीच पाहिजे. ब्राह्मण जर ब्राह्मणासारखा वागला तर आपोआप बाकी सर्व माणसं आपापल्या नियमाप्रमाणे वागतील. ब्राह्मणांनीच धर्म सोडून दिला तर मग बाकी सगळेजण तेच करणार. म्हणून लक्षात ठेवा, आजपासून या वर्षीपासून श्रावणी करायला लागा. श्रावणी जिथं असेल तिथं तिथल्या नेटवर्कशी जोडले जा आणि प्रयत्न करा. यंदाची ऑनलाईन होईल, चालेल. पुढल्या वर्षीपासून तुम्हाला सगळ्यांना बसून करता येईल श्रावणी, पण श्रावणी करा. आमच्या ऋषींची पूजा करा आणि कृतज्ञता व्यक्त करा. अहो याच्यामध्ये स्नानाला इतकं महत्व आहे, इतकी स्नान आहेत आणि हे सगळं कर्म नदीकाठी जाऊन करायचं.
ब्राह्मणाचं धन जे आहे ते त्याचं विद्याधन आहे, त्याची तपश्चर्या आहे, त्याचं धन आहे. आणि कुठलाही काळ जरी आला, कितीही आधुनिक काळ आला, तरी आपलं कर्म सोडायचं काय कारण आहे? तुम्ही आपलं कर्म करत राहा, म्हणजे तेजस्वी व्हाल आणि तुमच्या तेजाने हे सगळं भूमंडल दिपून जाईल. एवढं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. भगवंतानी तुम्हाला वेदरक्षणाची जबाबदारी दिलेली आहे. आम्ही इंग्रजी शिकलो, इंजिनियर झालो, डॉक्टर झालो म्हणून फार काही मोठे झाले असं नाहीये. तुम्ही ब्रह्मकर्म सोडून जर इतर गोष्टी केल्या तर तुम्हाला यश जे आहे हे मर्यादित मिळेल. पण ब्रह्मकर्म करून जर कुठली गोष्ट केली तर मिळणारं यश हे अमर्यादित असेल. आपल्याला यासाठी या सर्व गोष्टी करायची आवश्यकता आहे. म्हणून नागपंचमीला श्रावणी केली जाते आणि श्रावणातल्या पौर्णिमेलाही श्रावणी म्हणून अर्थातच वेदोपाकर्म आणि वेदोत्सर्जन अशा गोष्टी केल्या जातात. एकदा जाऊन बघा, अनुभव घ्या. आनंद जो असतो, सात्विक आनंद काय असतो त्याचा अनुभव तर घेऊन बघा. बाकीचे अनुभव आपण घेतले. तामस अनुभव सगळेच जण घेतात, राजस अनुभव सगळेच जण घेतात. पण सात्विक अनुभव घ्यायचा असेल तर जे सांगितलंय ते करा, मग ध्यान धारणा करा, बाकीच्या गोष्टी करा. पण जे आधी सांगितलंय ते अवश्य करा. आणि त्यासाठी सर्व ब्रह्मवृंदांना, सर्व ब्रह्मकुलोत्पन्नांना, जे आपल्याला स्वतःला ब्राह्मण म्हणून घेतात, अशा सगळ्यांना मी विनंती करतो, प्रार्थना करतो की श्रावणी करा, आपली कर्म करायला लागा, संध्यावंदन करायला लागा, देवपूजा करा आणि श्राद्धादिक गोष्टी करा. आणि मग तुमचं काय इतर जी कर्म आहेत ती करत राहा. अपेयपान करणं सोडून द्या, अभक्ष्य भक्ष्य करणं सोडून द्या. आणि मग पहा, हा भारत देश जो आहे, हा सगळा भारत देशच नव्हे तर हे संपूर्ण विश्व तुम्हाला वंदन करेल. तुम्ही वंदनीय व्हाल, खऱ्या अर्थाने वंदनीय. धन्यवाद. नमस्कार.